माझ्या छोट्या छोट्या समाजाला वेठीस धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या माणसाने सुद्धा त्या पिंटो आणि पाचवे नापास जरांगेला सोबत करण्याचं काम केलं. त्यांच्या आशीर्वादानं, जातीवादी लोकांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं. पण आपण कधी कुणाला विरोध केला नाही, कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. त्याला शैक्षणिक आरक्षण लागत होतं, आपण विरोध केला नाही. त्याला नोकरीमध्ये आरक्षण लागतं, आपण विरोध केला नाही. केंद्राने त्याला ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये 10%, त्यामध्ये 8.5% सुद्धा ते आरक्षण देत आहेत. राज्याने एससीबीसी सारखं आरक्षण दिलंय, त्यामध्ये सुद्धा 10% आरक्षण मिळत आहे. त्यांच्या शिक्षणाचं आणि नोकरीचं काम झालेलं असताना सुद्धा हा सरमाड्या नावाचा जरांग्या बारामतीच्या शरद पवारांनी या राज्यामध्ये जाती ते निर्माण करून माझ्या छोट्या छोट्या समाजाला वेठीस धरण्याचं काम केलं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या माणसाने सुद्धा त्या पिंटो आणि पाचवे नापास जरांगेला सोबत करण्याचं काम केलं. त्यांच्या आशीर्वादानं, जातीवादी लोकांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र करण्याचं वाटप करण्यात आलं. पण आपण कधी कुणाला विरोध केला नाही, कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. त्याला शैक्षणिक आरक्षण लागत होतं, आपण विरोध केला नाही. त्याला नोकरीमध्ये आरक्षण लागतं, आपण विरोध केला नाही. केंद्राने त्याला ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये 10%, त्यामध्ये 8.5% सुद्धा ते आरक्षण देत आहेत. राज्याने एससीबीसी सारखं आरक्षण दिलंय, त्यामध्ये सुद्धा 10% आरक्षण मिळत आहे. त्यांच्या शिक्षणाचं आणि नोकरीचं काम झालेलं असताना सुद्धा हा सरमाड्या नावाचा जरांग्या वारंवार ओबीसीच्या विरोधात गळा ओकण्याचं काम, ओबीसीचे दैवत, ओबीसीचे देशाचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरोधात गळा ओकण्याचं काम करतो. आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय ताईसाहेब पंकजाताई यांच्या विरोधात गळा ओकण्याचं काम करतो. आपले सर्वांचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या विरोधात भांड्या गळा ओकण्याचं काम करतो. काय म्हणतो, याला पाडीन, त्याला पाडीन, त्याला पाडीन. त्याने तरी भुजबळ साहेबांना एवढ्या जाऊन पाडतो मला. भुजबळ साहेब त्याला पराभूत झाले नाही. धनंजय मुंडे साहेबांचा पराभव करतो मला. धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडवर निवडून आले. अशा अनेक नेत्यांना पराभूत करण्याची वल्गना केली, परंतु त्याला आम्हाला सांगायचंय ओबीसी काय आहे. ओबीसीने दाखवून दिले. त्या बिंडोक जरांगेला सपोर्ट करणाऱ्या एक शरद पवारांच्या जातीवादी आमदार राजेश टोपेचा पराभव घनसावंगीतून करण्याचं काम त्या ओबीसी बांधवांनी केलंय. त्या जरांगेच्या नादी लागलेला बच्चू कडू अचलपूरचा आमदार, त्याला घराचा रस्ता ओबीसी बांधवांनी दाखवलाय. आणि ओबीसीच्या विरोधात वल्गना करत असताना, याला हाणू त्याला हाणू म्हणत असताना आमच्या बळीराम तात्यांनी दाखवून दिले वडी गोत्री त्याला काय कसं मारहाण करायची. तुम्ही आमच्या पाठीमागून वार करू नका. तुम्ही आमच्या लक्ष्मणरावाला गेवराईत झुंडीशाही निर्माण करून अडवण्याचं काम करता. तो पापड्या आमदार आज निवडून जरी आला असेल तर पुढच्या वेळी निवडून येऊन दाखव.
कारण तो गेवराईचा तत्कालीन आमदार त्यांनी जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा आणि मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजीनामा दिला होता. त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम त्या लक्ष्मण पवारांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर गेवराई तालुक्याच्या ओबीसी बांधवांनी. परंतु गेवराईच्या ओबीसी बांधवांची थोडी चूक झाली. लक्ष्मण पवारांना पाठवलं परंतु पापडे आमदार निवडून आला. परंतु त्याची ही शेवटची आमदारकी असेल. अरे या मेलेल्या लोकांना माझं दैवत मुंडे साहेबांनी वर आणलं. तुमचा माजलगावचा तो काय करतो जरांगेला सपोर्ट करतो. अरे भामट्या धनुभाऊनी आणि पंकजाताईने जर ठरवलं असता तर तुझं डिपॉझिट नक्की झालं असतं. आणि तू आता अरे घरच्या पुतण्याचा तू झाला नाही त्या जयसिंहचा, तू काय ओबीसीचा होणार आहे. त्यामुळे त्या डांगराची शेवटची आमदारकी अशी लिहून त्यांनी ठेवावी आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्या निर्मळांसारखा आमदार तिने घालला पाहिजे, आपला आमदार झाला पाहिजे. त्यामुळं आतापासून आपण कामाला लागायचंय. गेवराईचा बेवडा आमदार बीडचा बेवडा आमदार म्हणायला ओबीसीतून जन्म घेतला भामट्याने. चुलत्याचा झाला नाही. ज्या चुलत्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलत्यासोबत गद्दारी केली त्याने आणि आता त्या जरांगेच्या पाया पाडण्याचं काम करतो. जेव्हा बीड जळत होतं त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते. परंतु ते लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं. पण हा हरामखोर त्या जरांग्याच्या पायापाशी जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो. आष्टीचा कवा करायला तो आष्टीचा जब्या, तू आष्टीचा जब्या मुंडे साहेबांमुळे त्याला राजकीय जीवनदान मिळालं भामट्याला. आणि आता पंकजाताई आणि धनुभाऊ निवडून आला आणि त्या भामट्यांनी जात दाखवण्याचं काम केलं. त्यामुळे ह्या भामट्यांना आता आपल्या हृदयात ठेवायचं, याला दाखवून द्यायचं, आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपल्या उपकाराची परतफेड अपकाराने केली. यांना पुढच्या वेळी यांच्या बुडावर लाद घालून यांच्या कमरात लाद घालून यांना घरी पाठवण्याचं काम करायचं. चंदनचोर तो हरामखोर चंदनचोर खासदार तो काय वगैरे करतो भामट्या. आमचं चुकलं, आमच्या काही ओबीसीचं चुकलं. त्या चंदन चोराला कुठलंच काही कळत नाही. त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं. परंतु त्या बजरंग्याला आपण दाखवून देऊ. येणाऱ्या काळात तो चंदन चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही याची आपण पूर्ण तयारी करून घेऊ. त्यामुळे बांधवांनो आता जागं राहायचंय. रात्र वैराची ओबीसीच्या आरक्षणावर वारंवार त्याला घालण्याचं काम प्रत्येक राज्यकर्ते करतायत. आज 3 सप्टेंबर रोजी सुद्धा GR काढण्याचं काम झालंय. त्यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासारखा GR काढला. त्या GR ला विरोध करण्यासाठी आपल्याला आता येणाऱ्या काळात ताकदीने रस्त्यावर लढावी लागणार आहे. आपल्या काही नेत्यांना अडचण असेल परंतु नेते आम्हाला कुठं म्हणले लढू नका म्हणून. आपल्या सततच्या नेत्यांना आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय ताई साहेब असतील, सगळे असतील, या सर्वांना अडचणी असतील परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा. आपल्या बापाला अडचण असेल तर लेकराला अडचण नाही. त्यामुळे ही रस्त्यावरील लढाई आपल्याला लढायची. ज्या राज्य सरकारने त्या निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलाय तो आपल्याला हणून पाडायचा आहे. कारण बांधवांनो त्या निजामाच्या अवलादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही. त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय. कारण या राज्यामध्ये 56,000 जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्याला राखीव मिळतात आणि त्या
त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचा पाईक म्हणत आला आणि शरद पवाराचा पुतण्या अजित पवार हा सुद्धा अतिशय जातीवादी, दोघं एकमेकाच्या विरोधात असल्याचं नाटक करतात। अक्षरशः आपल्या राम शिंदे साहेबांच्या विरोधात त्या अजित पवारांनी काम केलं आणि पुतण्याला निवडून आणण्याचं काम केलं। तो शमळा रोहित पवार, त्या शमळा रोहित पवारानं आणि आमच्या घनसावंगीच्या जातीवादी राजेश टोपेनं हे जरांगे नावाच्या बाटकाचं आंदोलन सुरू केलं आणि तेव्हापासून ओबीसी मध्ये दहशत निर्माण करण्याचं काम, भीड जाळण्याचं काम, छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं काम सुरू झालं। परंतु आता ओबीसी समाज जागा झालाय। अगोदर कोणीतरी सांगितलंय ओबीसी समाज एक तर उठत नाही आणि एक तर जागा येत नाही, परंतु जागा झाला ना कुणाच्या बापाचं ऐकत नाही। या राज्यामध्ये 15% सुद्धा मराठा समाज नाही, त्यापैकी 7% कुणबी ऑलरेडी झालेले आणि राहिले किती 6-7% आणि 6-7% जर मराठा समाज मुंबईत जाऊन राज्य सरकारला वेठीस धरत असेल आणि अक्षरशः त्यांना लाजा वाटल्या पाहिजे। मुंबईत त्याने एटीएमच्या कॅबिन मध्ये सुद्धा संडास करण्याचं काम केलं। इतके घाणेरडे लोक मराठा असू शकत नाही, ते नक्कीच निजामाच्या पैदाशी असू शकतात। कारण ह्या लोकांनी मुंबई घाण करण्याचं काम केलं आणि ह्या मुंबई घाण करण्यासाठी तुमच्या मतदारसंघाचा डंगरा आमदार यांनी 25 लाख रुपये त्या जरांगेला दिले। मुंबईला जाण्यासाठी गाड्या दिल्या, रसद दिली, ताकद दिली आणि स्वतः तिथे जाऊन लोटांग घेण्याचं काम केलं। ज्यांनी मतदान केलं असेल त्यांनी आता प्रायश्चित्त करावं आणि ह्या डांगऱ्या आमदाराला पुन्हा त्याच्या कुटुंबातील, त्याच्या खानदाराचं पुन्हा कोणी आमदार होणार नाही याची आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल। ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केलाय, ज्यांनी जरांगे नावाच्या उष्टी दारू पिणाऱ्या विदेशकाला ताकद दिली, या सगळ्यांना आपल्याला आता घराचा रस्ता दाखवायचा आहे। जरांगे म्हणत होता आम्ही ओबीसीना घराचा रस्ता दाखवू, परंतु आम्ही विधानसभेला ओबीसीच्या 18 आमदार वाढले आणि मराठ्याचे 40 आमदार करून दाखवले, कमी केले आणि येणाऱ्या काळात ही तर सुरुवात आहे, पुढच्या वेळी 100 आमदार त्यांचे कमी झालेले दिसतील, परंतु तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल। आम्हाला काही पाहिजे नाही, ओबीसीचं अस्तित्व टिकलं पाहिजे। ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या 56,000 जागा वाचल्या पाहिजेत। आपला ग्रामपंचायत सदस्य झाला पाहिजे, आपला सरपंच झाला पाहिजे राखीव जागेवर, आपला पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे, आपला पंचायत समितीचा सभापती झाला पाहिजे, आपला जिल्हा परिषदेचा सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर जे पूर्वीप्रमाणे आपले झाले पाहिजे। परंतु या पार्ट्यांनी त्याच्या विरोधात षडयंत्र केलंय आणि आपले प्रतिनिधी सभागृहात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जाणार नाहीत याची काळजी करून जरांगे नावाच्या माणसाला समोर केलंय। परंतु आता ते षडयंत्र आपल्याला सर्वांच्या ताकदीनं हाणून पाडायचंय, कारण आपल्याला जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जागा नसतील, आता ठीक आहे या भोगलवाडी गावामध्ये आपला ओबीसी समाज जास्त आहे, इथं काही फरक पडणार नाही, परंतु काही गावांमध्ये ओबीसी समाजाचे 1-2 घर असतील, त्या गावात राखीव जागा जर सुटली तरच ग्रामपंचायत सदस्य होतो, तरच सरपंच होतो, नाहीतर आपलं अस्तित्व त्या गावातलं पुसून घेतलं जातं आणि पहिल्यासारखं जुन्या काळातल्या सारखं त्याच्या वाड्यावर जाऊन आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्याला मुजरा करावं लागेल। त्यामुळे आपल्याला हे जर हाणून पाडायचं असेल, आपलं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर आपला हा लढा इथून पुढे ताकदीने सुरू ठेवावा लागेल। तर माझं तरुण बांधवांना विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नेत्याविषयी गरज ओळखल्या जाते, आपल्या दैवतांविषयी गरज ओळखल्या जाते। आपले नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील, पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, लक्ष्मणराव असतील,
माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबतीत असाल, सोशल मीडियाच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीचं लिहिलं जातं. आपल्या तरुणांनी सुद्धा जशा तसं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम करावं. खरोखर भोगरवाडीच्या तरुणांचा मला अभिमान आहे. काल त्यांनी बॅनर फाडला, तो त्या बॅनर फाडल्याच्या नंतर संध्याकाळी अंधारात फाडलं वाटते मी, परंतु आपल्या तरुणांनी दिवसा ढवळ्या त्या बेवड्याचे बॅनर काढून फेकण्याचं काम केलं. सलामी मला त्या भोगरवाडीच्या तरुणांना. अरे फेकलं पाहिजे होतं, कारण की तुम्ही आमच्या दैवताचे बॅनर फाडत असाल. हा कोणता आहे 5वी नापास उष्टी दारू पिणारा? तो काय संत म्हणतोय काय? आणि खर तर आपल्या संतावर, आपल्या शास्त्रीवर सुद्धा यांनी आरोप केले, परंतु आम्हाला तुमची यासारखी शिकवण नाही. यांनी सुद्धा यांचे संत महंत त्या 5वी नापासाच्या जवळ जातात, 5वी नापासाचं स्वागत करतात, त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही. आमचे धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन शास्त्रींचं दर्शन घेतलं, तर तुम्ही शास्त्रीवर आरोप करता, परंतु तुमचा महंत दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेतो, पण त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही का? लाजा वाटल्या पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवताना. कुठल्याही गोष्टीहून काही करत राहायचं, काही बोलत राहायचं, ते येणाऱ्या काळात खपून घेतल्या जाणार नाही. हा लढा आता पेटलेला आहे, ओबीसी पेटलेला आहे. ओबीसी आता शांत होणार नाही जोपर्यंत तो झेंडूशाही निर्माण करून हे राज्य सरकारला झुकवल्याशिवाय आणि 2 सप्टेंबरचा GR रद्द केल्याशिवाय आणि गेल्या 2 वर्षात 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र जे वाटले ते रद्द केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही. या राज्यातील 55 ते 56% असणारा ओबीसी समाज काय आहे ते आपल्याला दाखवून द्यायचंय, आणि ते नक्कीच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सर्वांच्या ताकदीनं आपण दाखवून देणार आहोत.